धन्यवाद सर. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वराने चालवल्या निर्जीव भिंती. अर्जुनांच्या रथावरती श्रीकृष्ण सारथी, धन्य ती भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना त्रिवारा अभिवादन करतो आणि घेऊन जातो शिक्रापूर प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरे. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये चला, आज या स्पर्धेचा चौथा दिवस. या चौथ्या दिवसाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, या स्पर्धेचे असणारे सर्व आयोजक या सर्वांच्या वतीने, त्याचबरोबर www.choka.in या स्पर्धेचे असणारे आपण पाहतो सर्व आयोजक अजितदादा सासवडे, सचिनदादा मांढरे, अरुणभाई इनामदार, नाना गिलबिले, ओमकारदादा लाटे, दिनेश लोखंडे, दत्ता भुजबळ या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने तुमचं सर्वांचं, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे पंच प्रयाजी सागरे, हर्षल शिर्के, सतीश झुंझुरके, या स्पर्धेचे असणारे www.choka.in चे असणारे टेक्निशियन गायकवाड ब्रदर्स अर्थात समाधानजी गायकवाड, स्वप्नील गायकवाड, प्रदीप गायकवाड. गेले 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला, प्रशांतजी पानमन सर, आज मात्र ते आपल्या सोबत उपस्थित नाहीयेत. परंतु आज शिरूर तालुक्यातील असणारे आमचे राजेंद्रजी जाधव आणि मी स्वतः सुमित सोनवणे, रवींद्रजी जाधव आणि मी स्वतः सुमित सोनवणे तुमचं सर्वांचं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. घेऊन जातो आजच्या दुसऱ्या सामन्याकडे. साई वॉरियर्स यांच्या विरोधात नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये सामना आहे. चला, साई वॉरियर्स टीम आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 7 षटकांचा सामना आहे. चला, नाईट रायडर्स संघाच्या सलामीच्या फलंदाजांना देखील विनंती आहे, आपले सलामीचे योद्धे मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहे. एक आणि सामन्याचा मार्गदर्शक किताब आलाय का सचिन भाऊ? सामन्याचा मार्गदर्शक किताब येणार आहे. तर पूर्वी या सामन्याचा मार्गदर्शक असणार आहे तो दीपक शिंदे, ज्या खेळाडूने 15 चेंडूमध्ये 25 धावा बनवत 2 विकेट घेतल्यात, तो दीपक या सामन्याचे मार्गदर्शक आहे. संघमालक आदरणीय डॉक्टर शाहरुखजी तांबोळी सर यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज आहे. त्याचबरोबर सौरभ शिंदे यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज आहे. दिनेश भाऊ तुमच्या वतीने किती प्राइज आहे का? सौरभ शिंदे यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज आहे. प्राइज यशनी दिलं जाणार आहे. तर जाऊया सामन्याकडे. सर पंच विनंती असणार आहे, आपण मैदानात ताबा घ्या. आता मैदानामध्ये पंच म्हणून कामकाज पाहतील प्रयासजी साखरे आणि सतीश झुंझुरगे, हे 2 पंच आता मैदानात दाखल होणार आहेत. तर जाऊया सामन्याकडे. मैदानामध्ये पाहायचे बॅट्समन विनंती आहे, नाईट रायडर्स टीमचे सलामीचे योद्धे विनंती आहे, आपण मैदानात ताबा घ्या. आता दोन्ही संघांबद्दल आपण नक्की थोडीशी चर्चा करणार आहोत.
दोन्ही टीमचे 12 खेळाडू अर्थात अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनेक जणांना खऱ्या शुभम दादा असा प्रश्न निर्माण होतो की 12वा खेळाडू मीच का जावं बरं, परंतु 12वा खेळाडू का असतो. क्रिकेट हा जरी 11 खेळाडूचा असला परंतु हे खेळाडू आपले आहेत. जरी मी मैदानामध्ये शरीराने जरी नसेल परंतु मनाने मी मैदानामध्ये माझ्या संघासोबत आहे. 12वा खेळाडू हा खेळाडू आपण जर पाहिलं तर आपल्या खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पुरवत असतो. आपल्या संघाने आपल्या या खेळाडूने कुठे कुठे चांगली कामगिरी केली ही माहिती देण्यासाठी आमचा 12वा खेळाडू आपल्यासोबत जोडलेला असतो. जाऊया सामन्याकडे. मैदानामध्ये दुसरा सामना लेट्स प्ले डावाला इथे मध्ये सुरुवात होणार आहे. युद्धाला तर सुरुवात झाली आहे. रणशिंग मैदानामध्ये फुकलाय. षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येईल जालिंदर आणि स्ट्राईक फ्री असताना फलंदाज असणार आहे तो वैभव सासवडे. नॉन स्ट्राईक फ्री आकाश गिलबिले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू सन्मान दिला चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. ऑन ड्राईव्ह लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल. एक सिंगल इथे येते आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतो संघाचा श्रीगणेशच्या संघाचं खातं इथे मात्र उघडलं गेलंय. संघाचं अकाउंट ओपन केलंय. एक संघ जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर नाईट रायडर्सचा संघ आहे. या संघाला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याची संधी आहे. परंतु साई वॉरियर्स या संघाचा संघर्ष जर आतापर्यंत आपण पाहिला एकही सामन्यामध्ये आतापर्यंत या संघाला यश मिळालं नाहीये. खोलवट टप्प्यात सर्वात फटका खेळण्याचा प्रयत्न डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदान आली आहे. परंतु मैदानात जर आपण पाहिले गेले तर आता साई वॉरियर्स हा संघ नक्की जाऊन पाहिलं तर विजयाच्या शोधामध्ये हा निघालेला संघ आहे. इथे काही जरी झालं ना आज विजय इथे मिळवायचा आहे हे मनामध्ये ठरवलेला हा संघ आपण पाहतोय. साई वॉरियर्सचा संघ आहे. स्क्वेअर कटचा फटका इथे खेळून काढला जाईल. कॅपमध्ये खेळले चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू इथे पार्टनर होत आहेत. पाहता पाहता चेंडू डीप पॉइंट मध्ये चेंडू इथे पोहोचलाय आणि तोपर्यंत इथे मैदानात पहा घेतलेले या 2 धावा आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतोय अतिशय महत्वाच्या आहेत. या 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा आहेत त्या आता 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जालिंदर राईट नंबर विकेट. बॅटची कडा तडम्याचा क्षेत्ररक्षक पहा इथे चेंडू अडवतोय. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न झालाय आणि सिंगल देखील घेतली गेली. म्हणजे एकेरी दुहेरी धाब्याला देखील आपण पाहतोय ते महत्व दिलं जाणार आहे. आता नाईट रायडर्स संघाला जर आपण पाहिले गेलं तर नाना गिलबिले आणि कंपनी या संघाला जर विचार केला तर काही जरी झालं तर हा सामना इथे जिंकायचा आहे. कारण स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे ते नाईट रायडर्स संघाला. गोलंदाज तयार. जालिंदर राईट नंबर विकेट विजेता मारा करेल. खोलवट टप्प्याचा चेंडू यावेळी पहा मिड विकेट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक इथे पहा सागर किशोर चेंडू इथे मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत मैदानात जर आपण पाहिले गेले तर घेतलेल्या 2 धावा आहेत. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आहेत. आज 7 द्यायची संघाला. आज 7 द्यायचे संघाच्या नावाला. आज 7 द्यायची आपल्या गावाला. आणि या दरम्यान काय कोलवट टप्प्याचा चेंडू क्लीन बॉल फलंदाज बाद आहे. स्पर्धेचे मित्र ज्यांचं नृत्य शुभागमन होतोय आदरणीय ऋषीदादा करंजे पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. दादांचं यशस्वी या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. आणि या परिचय सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच आहे दीपक शिंदे यांना विनंती आहे आपण सामनावीर खिताब घेण्यासाठी या. ऍक्च्युअली जर आपण पाहिलं गेलं आमचे गुणलेखक आमचे प्रदीपजी गायकवाड सरकारची खूप चांगली माहिती नेहमी सातत्याने पुरवत असतात. पहिला सामना पाहिला आपण. पहिल्या सामन्याचं पहिलं षटक पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या डावाचं पहिलं षटकलं. दुसऱ्या डावाच्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 7 धावा आल्या. आणि या सामन्याचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये देखील 7 धावा आल्या. सामन्याचं मार्गदर्शन आपण यशने देणार आहे.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतील आदरणीय दिनेशजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. मी दिनेश भाऊंना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी पुढे यायचंय. तर पहा जाऊया पुन्हा सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. पहा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो किशोर. धावलकावरती धावा आहेत 7 धावा. पहिल्या चेंडू डॉट आलाय. किशोर पुन्हा एकदा राईट मारतो विकेट राईट मारतो विकेट. हा चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळला आहे आणि यावेळी 5 सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाईल. एका सिंगलच्या साह्याने संघाचं धावलकावरून पाहता मैदानामध्ये नक्कीच पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 8 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज यार यादर्मा पाण्यात पहा खोलवर टप्प्याचा चेंडू स्थळ बॅटने फटाका खोंकाडला जाईल आणि तदनंतर मैदानाची घेतलेली जे आपण पाहतोय एक सिंगल आली. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. दुसरं षटक आपण जे पाहतो मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना यावेळी पहा लो फुलटा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू मात्र सरळ पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. शिक्रापूर प्रीमियर लीगला सलामी देणारा चेंडू चौकार. चौकार इथे मैदानात आला. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोअर कार्ड आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावलकावरती धावा आहेत 13 धावा. षटक क्रमांक मैदानात पाहायचा आपण दुसरं षटक इथे सुरू असताना 13 धावा धावलकावर आहेत. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं 13 अंकाला अशुभ देखील म्हणलं जातं आणि काही किस्से आहेत जे क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ. क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ चालत नाही परंतु प्रत्येकाची खऱ्या अर्थानं हे जीवन जगत असताना एक मानसिकता ठरवलेली असते. तुम्ही अनेक खेळाडूंना पाहिलं असेल. सचिन तेंडुलकरचं ज्यावेळेस मात्र ज्याने दुहेरी शतक पूर्ण केलं त्या बॅटने तो सातत्यानंतर खेळत राहिला. तो नेहमीच सांगायचा की माझी लकी बॅट आहे. आता गोलंदाज तयार राऊंड द विकेट. यावेळी पुन्हा एकदा पहा तडम्यांमध्ये चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय. ते कुठल्याही पद्धतीचा इथे धोका होऊ शकला नाहीये. एक सिंगल मैदान झाली आणि एका सिंगलच्या स्थायीने पहा संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा आहे त्या 15 धावा. 2 षटकांचा आपण पाहतोय खेळ मैदानात संपलाय. परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर शुभ आणि अशुभ चालत नाही. विराट कोहलीचा जर विचार केला विराट कोहली जेव्हा जेव्हा त्याने शतक पूर्ण केले तो नेहमीच सांगायचा की जेव्हा माझं शतक पूर्ण होईल ना मी माझ्या अंगावरती एक तरी टॅटो काढतो. तो म्हणायचा माझ्यासाठी लकी टॅटो आहे किंवा मला त्या शतकाची काहीतरी आठवण असावी म्हणून मी ते टॅटो काढतोय. कालांतरी मात्र त्याने टॅटो काढणं बंद केलं. असेच क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ चालतं परंतु क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ काहीच चालत नाही. इथे कर्तृत्व दाखवावं लागतं. इथे तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये असणारी क्षमता तुमच्यामध्ये असणारी ताकद इथल्या प्रेक्षकांना पाहिजे. 2 षटकाचा खेळ संपला. 15 धावा धावलकावरती आहेत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि तिसरं षटक मैदानात घेऊन येईल कार्तिक. पुण्यात यावेळी मोठा फटका. हो 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 इथे पहा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली होता परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आहे. परंतु मला वाटतं दिनेश भाऊ की या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर सर्वात कमी वयाचे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे यंग जनरेशनचे जे काही खेळाडू आहेत ते सर्वात जास्त खेळाडू या संघामध्ये आहेत.
20 धावा धाबलगावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असताना धाबलगावरती पाहायला गेलं तर आपण पाहतो 20 झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कार्तिक किती कामगिरी करतोय. सामन्याकडे जाऊया पण आता पहा मैदानाच्या यावेळी एक चौकार लागोपाठचे 2 चौकार ते आलेत. 24 धावा धाबलगावर आहेत. शॉर्ट पिच ते मैदानात होता. 5 स्क्वेअर कटचा फटका देखील इथे खेळण्याचा प्रयत्न मध्ये झाला परंतु इथे पहा पंच मात्र नाखुश आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 जो इथे लागू पडला. एक अवांतर धाव मैदानात झाली. अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पे चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. जमीन जमीन खेळला फटका असेल. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू बाहेर चौकार. चौकार इथे मैदानात झालं. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धाबा आहेत 29 धावा. तिसरं षटक मैदानात सुरू असताना कार्तिक शॉर्ट पिच होता. पुण्याचा पास स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ते उडवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ते अडवला जाईल. चेंडूची इथे फेकी होतीये. एक सिंगल घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे काय मैदानाच्या मध्ये पहा 2 धावा तर इथे मैदानात घेतल्या गेल्या. थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानात पाहायला मिळालं परंतु कुठल्याही पद्धतीचा इथे धोका नाहीये. नाना जर आपण पाहिलं तर मैदान नक्कीच खेळाडू सांगत असतील की तुमच्या बॅटमधून धावा येत आहे तर तुम्ही मैदानामध्ये उभे राहा. तुम्ही धावपाच्या रूपाने विकेट इथे सोडू नका कारण काही जरी झालं तरी आपल्याला या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. 31 धावा धाबलगावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. पुण्याचा पहा मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तिसरं षटक मैदानात सुरू असताना 31 झाल्यात. कार्तिक पुन्हा राईट ऑफ द विकेट. यावेळी पहा शफल झाला. शॉर्ट पिच होता. चेंडूला मात्र पहा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला जाईल. एक सिंगल मैदानात आली. दुसरा धावेचा देखील इथे प्रयत्न झाला आणि या 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा जे आहेत ते 33 धावा. एक फलंदाज बाद झाला. 11च्या सरासरीने आपण पाहतोय धावा इथे बनवल्या जात आहेत. प्रशांत आपण पाहतोय मैदानात आतापर्यंत 3 चेंडू खेळला. 3 चेंडू मध्ये या खेळाडूने 3 धावा इथे बनवल्यात परंतु वैभव सासवडीचं कौतुक करेल. हा चेंडू खेळाडू खेळ हा 12 चेंडू खेळलाय आणि 12 चेंडू मध्ये या खेळाडूने 26 धावा बनवल्यात. एक चौकार हॅट्रिक देखील आपण पाहतोय वैभव सासवडीच्या माध्यमातून आपण पाहिले. लागोपाठचे 3 चौकार देखील या सामन्यामध्ये मात्र त्यांनी पूर्ण केलेत आणि आता पाहिजे 4थ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय. विश्वरूप जो मैदान पाहिजे तर गोलंदाजी मार्गावरती येणार आहे. पहा तुमच्या समोर किती संकट आली. तुमच्या समोर राहिली हे तुम्हाला कधीच पाहायचं नाही. तुम्ही त्याला उत्तर कशी देताय. तुम्ही त्या संकटाला सामोरे कसे जातायत हे आज पाहायचंय. मिडविकेट चेंडू होता. बॅकअप क्षेत्ररक्षक आणि तो पाय चूक एकाकडून नाही दोघांकडून चुकी झाली. इथे मैदानात पाहायचं चुकी झालीये. अरमान आणि दुसरा बॉल माझा असणारा खेळाडू दोघांकडून चुक्या झाल्या. एक साधा सोपा चेंडू होता. याच धावा खऱ्यातून तुम्हाला पराभवाकडे खेचून जातात. पण आता शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटला गेलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र ते ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान आहे. ऋषीदा मी सातत्याने सांगत असतो की माणसाने चूक करावी एका कोऱ्या पानावरती लिहून काढावी. ती चूक सुधारावी. खोडरबंडे ती खुडावी परंतु माणसाने इतक्या देखील चुका करू नये. ती खोडरबंडे खुडता खुडता आयुष्याचं पान फाटून जाईल. माणसाला चुका सुधारता आल्या पाहिजेत.
शॉर्ट पिच चेंडू होता, यात्रा पाहायचा टिप कव्हर मध्ये चेंडू खेळला, पंच जबरदस्त होता, चेंडू जाणाऱ्या सीमाच्या बाहेर, हा चौकार. चौकारा आपण पाहतो मैदानामध्ये आलाय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे आक्रमण सुरू आहे. वैभवचं कमी आहे. शॉर्ट पिच नव्हता, यावेळी पुन्हा पहा पूल करण्याचा प्रयत्न जो मैदानात पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या साह्याने जर आपण मैदानात पाहायला गेलं तर संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत त्या 43 धावा, एक फलंदाज मध्ये बाद आहे आणि आतापर्यंत पाहिलेल्या मैदानामध्ये 4थं षटक इथे प्रगतीपथावर आहे. विश्वरूप जो पण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करतो, या संघातील असणारा एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवाप्रमाणे आज मैदानामध्ये काम देखील तितकं दर्जेदार करणं गरजेचं आहे. म्हणता उजव्या मारा करेल. शॉर्ट पिच होता, यावेळी पुण्याचा पहा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय, चेंडू इथे अडवलाय, चेंडूची फेकी झाली आणि 2 धावा. वा, जबरदस्त कॉम्बिनेशन, जबरदस्त या खेळाडूमध्ये असणारा ताळमेळ मैदानात पाहायला मिळाला. 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड 45 धावा धावलकावरती जे आहेत नाईट रायडर्स टीम या संघाची. धावा धावलकावरती आहेत. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतो अतिशय शांत पद्धतीने मैदानामध्ये सामना सुरू आहे. गोलंदाज तयार, पुन्हा यावेळी बॅकफुटला गेला, चेंडूला मात्र खेळून काढला. ओहो, पुन्हा एकदा इथे चुकी झाली, मिस फिल्डिंग आपण पाहतो मैदानात होतीये. खराब क्षेत्ररक्षण इथे होतोय. 2 धावाल्या, तिसऱ्या धावेची मागणी आहे आणि तिसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. गुड रनिंग द बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये असणारी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मध्ये संपेल 4 षटकांचा इथे खेळ संपणार आहे. 4 षटकामध्ये धावलकावरती नाईट रायडर्स संघाचे बनवल्यात त्या 48 धावा, एक फलंदाज बाद झालाय. 12च्या सरासरी धावा इथे बनवल्या जात आहेत. छोटासा ड्रिंक एक असणार आहे आणि या ड्रिंक मध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्रा शिक्रापूर प्रीमियर लीग आणि यानंतर ऐकूयात सुमधुर गीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. मैदानाचे पैसे छोटस ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहतो मैदानामध्ये आहे. आणि खरं तर जर आपण पाहिलं गेलं तर शिक्रापूर हा परिसर जर आपण पाहिलं गेलं तर पहा निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारा हा परिसर आहे. इथे या परिसरामध्ये जर आपण पाहिलं गेलं, मी यापूर्वी देखील चर्चा केली की इथल्या परिसरामध्ये असणारं वाबळवाडी परिसर अतिशय 2 खोल्या पडक्या खोलींपासून मात्र जिल्हा परिषद शाळेला सुरुवात झाली, बरोबर ना बाबा?
आणि त्या जिल्हा परिषद शाळेची जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज दखल संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये घेतली जाते. भारतामधला आतापर्यंत सर्वात मोठा रेकॉर्ड आहे त्या शाळेचा की त्या शाळेमध्ये तब्बल 4000पेक्षा जास्त विद्यार्थी वेटिंग लिस्ट वरती आहेत. त्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी. हे सर्वात मोठं यश शिक्रापूरकरांचंही आहे. ज्या शाळेची दखल जर आपण पाहिलं गेलं तर संपूर्ण विदेशात न्यूयॉर्क सारख्या देशामध्ये घेतली गेली आणि न्यूयॉर्क मधून ज्या शाळेसाठी मदतीचा हात आला त्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी. या दरम्यान खोलवटा प्रदर्शन होता लॉंगर मध्ये खेळला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल फलंदाज स्पर्धेचे निमित्त ज्याचं नुकतं शुभाग म्हणतोय आदरणीय आमचे अरुणभाई इनामदार या स्पर्धेचे असणारे आयोजक बाईंचे एकने मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया पण त्या सामन्याकडे पहा. इथे फलंदाज मैदानामध्ये बाद झालेला आहे आणि स्कोर कार्ड वरती 48 झाल्यात. गोलंदाज तयार 48 धावा. या दरम्यान पाहायचं पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू असेल आणि शॉर्ट फाइलिंग मध्ये पहा मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिलं गेलं चेंडूला इथे अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साहाय्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 49 धावा नोंदवल्या संघाच्या 49 झाल्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं गेलं मैदानामध्ये गोलंदाज तयार आहे. खोलवट टप्प्याचा पुन्हा चेंडू असेल. हो पुन्हा एकदा पाय तर चुकी झाली आहे. किशोर आपण पाहतो बॅकेसाठी आलाय. जालिंदरने चेंडू त्या अडवलाय आणि तोपर्यंत मैदानात जर आपण पाहिले गेले तर घेतलेल्या या 2 धावा आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं नाईट रायडर्स संघाचं पूर्ण झालंय. धावा धाबलकावरती नवीन खेळ जर आपण मैदानात पाहिले गेलं तर नवीन असणार आहेत नाना गिलबिले. 51 धावा धाबलकावरती आहेत आणि यानंतर आपण पाहतो घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्याने तयार. यावेळी पाहायचं मिड विकेटला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु पहा चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये. परंतु या खेळाडूकडे जरी चुका होत असतील ना परंतु या चुका प्रेक्षकांना समजू शकतो कारण नवीन खेळाडू आहेत. उभरते खेळाडू आहेत. संधी मिळाली आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. थंडीचे दिवस आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये सर्वांच्या जवळचा मित्र कोण असेल ना तर सगळ्यांच्या जवळचा मित्र तो चहा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ इथे पहा पुन्हा एकदा शफल झालाय. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू ते अडू शकणार नाही. चेंडू पोहोचलाय सरळ सीमाच्या बाहेर. पुन्हा एकदा इथे पहा मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेलं तर 5 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. धावलकावरती धावा आहेत 59 धावा.
फलंदाज तयार आहे पुण्याचा जालिंदर. इथे हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये पंचाने कळवलाय डेड बॉल आहे. नाना गिलबेले आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आयोजनामध्ये नक्कीच नेहमीच सातत्याने सहकार्य करत असतात. हा चेंडू पाहायचा मैदानात पुण्याला हा चेंडू मैदानात डॉट असणार आहे. 2 चेंडू टाकले दोन्ही चेंडू डॉट आहेत. नाना गिलबेले शाखोन तयार आहे. दाबलकावरती धावा आहेत 59 धावा. 6वं षटक मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावर असताना नाना गिलबिले पुण्याचा तयार. ओ आणि या धमाकाय नाना गिलबिले बाद. मैदानाच्या पाहतोय मैदानाच्या मध्ये नाना गिलबिले मैदानात बाद झालेत आणि आता नानाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होणार आहे. शंभर पेक्षा जास्त आपण पाहतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षक राजा मात्र आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जोडले गेलेल्या तमाम प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा या शिक्रापूर परिसरामध्ये या शिक्रापूर प्रीमियर लीग मध्ये SPL 2021 सीझन 3 या सीझन मध्ये देखील सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. प्रेक्षकांसाठी असणाऱ्या आकर्षक गॅलरीज, प्रेक्षकांचं शिक्रापूरकरांचं प्रेम या क्रिकेटच्या स्पर्धेवरती आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खऱ्यातून जर पाहिले येईल तर मतभेद, राजकारण, जो काही मित्रांमध्ये असणारा दुराभ आहे, हे सर्व कमी करण्याचं काम कुठं होत असेल ना तर या क्रिकेटच्या मैदानावरती होत असं. जात धर्म पंथ सर्व काही बाजूला ठेवून इथे फक्त आणि फक्त क्रिकेट. आज क्रिकेट खऱ्यातून भारताचा धर्म झालाय आणि या धर्माचा गुरु आहे, धर्माचा देव आहे तो सचिन रमेश तेंडुलकर. पुण्याला पाहायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. सिंगल आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. 3 क्षेत्ररक्षक चेंडू सोबत खेळत राहिलेत तोपर्यंत घेतल्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 61 धावा धावलकावरती आहेत. 3 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. 6वं षटक मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावर असताना स्ट्राईक असताना पुढे आपण पाहतो मैदानामध्ये प्रवीण कळमकार टाकूरना तयार आहे. शॉक पिचेंड होता इथे पहा पुल करण्याचा प्रयत्न देखील मैदानात पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू आपण जर मैदानात पाहिले तर इथे पूर्णपणे डॉट आहे. पंचाकडून मात्र पहा कुठल्याही पद्धतीची पंचाकडून कुठल्या पद्धतीचा इशारा इथे आला नाही. आणि इथे झेल झालाय फलंदाज प्रवीण या षटकामध्ये समाप्तीनंतर धाबलगावरती धावा आहेत ते आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 61 धावा आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे आणि हे षटक मैदानामध्ये घेऊन येते गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज किशोर. आयुष्यामध्ये पहा माणसाला सल्लागार हा खूप महत्वाचा असतो, कारण आपल्या जीवनात आपला सल्लागार कोण आहे, आपला मित्र कोण आहे, आपला मार्गदर्शक कोण आहे हे खूप महत्वाचं असतं. त्याबद्दल आपण चर्चा करूयात. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा मिड विकेट चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहिजे थोडीशी पड जड धडपड इथे होतीये.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते मात्र होतोय. 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 63 धावा. 4 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. शेवटचा षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना किशोर पुनर्बाचा उजेड रमाडा करेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय परंतु बॅटमध्ये चेंडू इथे मिडल होऊ शकला नाहीये. वैभव सासवडेचं आपण पाहतो नक्कीच इथे कौतुक करूयात कारण या खेळाडूने आतापर्यंत 18 चेंडू खेळला. 18 चेंडूमध्ये 41 बनवल्यात. तो मात्र नाशकवरती उभा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट आणि यावेळी पहा बॅटची कड आहे. फलंदाज बाद. शेवटच्या षटकामध्ये 5 फलंदाज इथे मैदानामध्ये बाद होते. धक्का क्रमांक 5वा. 5 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत आणि नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होणार आहे. तो आता आदित्य. 43 धावा धावलगावमध्ये आहेत. 63 धावा धावलगावमध्ये आणि वैयक्तिक 41 तुम्हाला जास्त काही वेगळं करायची काही गरज नाही. तुम्ही वैभव सासवडे तुम्ही फक्त स्ट्राईक देण्याचं काम करा. हा चेंडू पहा शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेट चेंडू इकडून काढण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय. 2 धावा इथे येतील आणि या 2 धावांच्या साह्याने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा येत्या 65 धावा. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कोण सल्लागार आहे हे फार महत्वाचं आहे कारण पराक्रमी तर दुर्योधन पण होता पण मात्र विजय अर्जुनाचा झाला कारण दुर्योधनाचा शकुनी सल्ला घेत होता आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. आयुष्यामध्ये माणसाचा सल्लागार मार्गदर्शक कोण आहे हे खूप महत्वाचं पाहिलं जातं. या दरम्यान पाहायचंय 22 रुपये एक सिंगल येणार आहे. एका सिंगलच्या साहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 66 धावा. 5 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत नाईट रायडर संघाचे आणि पाहायचं शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर असता फलंदाज पुण्याचा पहा वैभव सासवडे. शॉर्ट पिच होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी मैदानात पाहायचंय हा चेंडू ते डॉट आहे. पहिला डाव पहिली इनिंग इथे मध्ये संपली. धावलकावर धावा 66 धावा. तर आता साई वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 67 धावा. यानंतर असा सगळं होणारा सामना आहे. तो सामना असणाऱ्या मैदानामध्ये शंभू फायटर्स यांच्या विरोधात भैरवनाथ वॉरियर्स. भैरवनाथ फायटर्स या 2 संघांमध्ये होणारा सामना आहे. विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. व्यासपीठावरती आपण जर पाहिले त्या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचे असणारे आयोजक आदरणीय आमचे ओमकारदादा लाटे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय आकाश गावडे हे देखील सर्व आयोजक उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विनंती असणारे टॉस साठी यायचे. यानंतर ज्या समजा आपण टॉस करणार आहे त्या समजा टॉस करतील ओमकारदादा लाटे, ऋषीदादा करंजे, त्याचबरोबर आकाश गावडे. या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या समजा टॉस करतोय. विनंती आहे चला नाईट रायडर्स टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि यानंतरचा होणारा सामना आहे भैरवनाथ फायटर्स यांच्या विरोधात शंभू फायटर्स या 2 संघांमध्ये होणारा सामना. त्याचबरोबर निलेश अप्पा सोनवणे यांनाही विनंती आहे आपल्याही शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. निलेश अप्पांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी अतिथी कक्षाच्या समोर या.
राहुल गिलबिले. चला टॉस साठी याचे कॅप्टन. यानंतर होणारा सामना भैरवनाथ फायटर्स यांच्या विरोधात शंभू फायटर्स या दोन संघांमध्ये होणारा सामना आहे. चला बॅट्समॅन चला. फलंदाजांमध्ये विनंती असणार आहे आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. झाल्यात 66 बनवायच्या 67. मैदानात आपण पाहणार आहोत. मैदानाच्या जर आपण पाहायला गेलं तर चालू असताना सामना जो मैदानामध्ये आहे साई वॉरियर्स यांच्या विरोधात नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये असणारा सामना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे टॉस साठी या. भैरवनाथ फायटर्स संघाचे मला वाटतं कॅप्टन आलेले आहेत. विनंती असेल शंभू फायटर्स टीम आपले कॅप्टन पाठवायचे. तर जाऊया सामन्याकडे. मैदानात पाहायचं पुन्हा मैदानात तुम्हाला बी घेऊन जाईल. दुसऱ्या डावाला ते सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानात दाखल झाली. सलामी जोडी असणार आहे जलिंदर आणि दुसऱ्या बाजूला किशोर. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होतीये आणि षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये घेऊन येईल प्रवीण कळमकार. सामन्याला मात्र सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये घेऊन आलाय प्रशांत. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. यंत्रमाच्या मैदानामध्ये प्रवीण आपण पाहता मैदानात की षटक क्रमांक पहिलं जो मैदानामध्ये घेऊन आला आणि पहिल्याच आपण पाहतो मैदानात चेंडू ते डॉट देखील आलाय. चेंडू पाहायचा मात्र पहिल्या चेंडू ते डॉट्स आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण पाहिलं साई वॉरियर्स या संघाला जरी विजय मिळाला नसेल परंतु इथे आपण पाहिलं तर आता विजयासाठी प्रतिष्ठेसाठी लढायचंय. इथे संघर्ष करायचा आहे. कारण मी सातत्याने सांगत असतो पराभवाने माणूस संपत नाही तर माणूस केव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न कर सोडतो ना तेव्हा तो संपतो. अशा कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. मला जिंकायचंय. ओहो पुन्हा एकदा पहा भन्नाट वेग. नाना गिलबिल यांची आपण पाहतोय. हलकीशी अपील आपण मैदानामध्ये पाहतोय. इष्टाच्या मागे चांगली कामगिरी मैदानात पाहायला मिळते. टॉस यशने केला जाणार आहे. एका दिवशी असेल शंभू फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स. या दोन संघाचे संघनायक यशने उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी टॉस करण्यासाठी पुढे या. दिनेश लोखंडे, अरुणभाई इनामदार, ऋषीदादा करंजे, त्याचबरोबर आकाश गावडे, ओमकारदादा लाटे या सर्वांच्या शुभासेवन सामन्याचा टॉस करतोय. राजेश्वर जाधव यांच्या प्राइज आले. जालिंदरने जर षटकार मारला तर षटकारासाठी 100 रुपयाचे प्राइज आहे. या षटकामध्ये षटकार खेळला तर 100 रुपयाचं प्राइज जालिंदर जाधव यांच्या वतीने प्राइज आहे. जालिंदरसाठी प्राइज आहे. या तर पाहायचं मैदानामध्ये स्पर्काचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट. 5 मैदानाचे 5 चेंडू टाकलेत आणि 5ही चेंडू मैदानात डॉट आहेत. काय गोलंदाजी मात्र पास सुरू आहे प्रवीणजी. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 5 चेंडू टाकले 5ही चेंडू डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक तो मैदानात घेऊन आला. सर्कलचं पहिलं षटक घेऊन आला आणि पहिल्या षटकामध्ये
5 चेंडू डॉट टाकले गेलेत. जालिंदर पुन्हा पाहायचं शागन तयार, मोठा फटका आणि या दरम्यान पहा टाळ्यांचा नक्कीच गजर होणार आहे. प्रवीणसाठी निर्धाव षटक ते पूर्ण करतोय. पहिले षटक संपलंय. शंभू फायटर संघाने टॉस मध्ये जिंकलेला आहे आणि निर्णय काय असेल तर लवकर लवकर फक्त निर्णय कळवा. तर सगळ्या सामन्याकडे मैदान तुम्हाला पुन्हा घेऊन जाईल. पहा एक षटकाचा ते खेळ संपला. 0 धाबा धावलकावरती धाबाचे इथे नोंदवले गेलेले आहेत. आयुष्याची सुरुवात होत असताना ही शून्यातून निर्मिती होत असते. छत्रपती शिवरायांनी देखील या विश्वाची स्वराज्याची स्थापना करत असताना ही शून्यातून स्थापना केलेली आहे. कारण शून्यातून स्थापिले स्वराज्य. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो, शून्याचे करुणी मंथन मंथन करणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला लढायचं आहे. तुमच्या ज्या चुका झाल्यात त्या चुका आता सोडून द्यायच्या आहेत. तुम्हाला जे अपयश आले त्या अपयश सोडून द्यायचंय. आता विजयावरती तुमचं लक्ष ठेवायचं आहे. आता बनवायचे आहेत 67 धाबा साई वॉरियर संघाला. आशुतोष देशमुख नाईट रायडर संघाचा असणारा एक भन्नाट वेगवान गोलंदाज आशुतोष. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू होता. या दरम्यान पाहायचं मैदानाच्या मध्ये हलकीशी अपील देखील झाली आणि पंचांवरती फारसा फरक इथे पडणार नाही. हा चेंडू वाईट बॉल आहे. संघाच धावल किती स्थिर आहे. मग एक सिंगल आली वाईटच्या स्वरूपाने आणि संघाचं खातं इथे उघडले गेले. गोलंदाज तयार. पुन्हा पहा मैदानामध्ये उजेत्रा मारा करेल. ओहो पुन्हा एकदा पहा मैदानामध्ये यावेळी कमबॅक करणार हा चेंडू होता. चेंडू डॉट आपल्याला नक्की मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे साई वॉरियर्स कडून आपण मैदानामध्ये पाहतो जशी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे मैदानात आपण पाहिलं तरी ते काम होत नाहीये. शंभू फायटर्स टीम निर्णय काय आहे कळवा. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पहा इथे पुल करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. हा चेंडू इथे डॉट आहे आणि इथून पुढच्या संघनायकाला जे काय मी विनंती करेल येताना तुम्ही निर्णय सोबत घेऊन या. निर्णय सोबत घेऊन यायचं म्हणजे कुठलंही वजन घेऊन यायचं नाहीये. क्षेत्रशेखाऱ्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे पुन्हा. या दरम्यान पाहायच्या मैदानामध्ये मोठा फटका पुण्याला खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज मात्र बॅट फिरवतायत परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क इथे होत नाही. आतापर्यंत बॅटवरती एकही चेंडू लागलेला नाहीये. जरी लागलेत परंतु एकही चेंडू डाटा रन आली नाहीये. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं गेलं तर 9 चेंडू लागलेत आणि 9 चेंडू मध्ये फक्त एक अवांतर धाव आली. खोलवट टप्प्याचा चेंडू तयार व्हायचा. मिडॉन चेंडू चेंडू मात्र खेळून काढला जातोय. वन बाउन्स चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. मंगेश मंगेश या चौकाराच्या मदतीने पहा संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबरकावरती धावा आहेत 5 धावा. हे काम करणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. या दरम्यान पुण्याला पाहायचंय. मिड विकेट चेंडू घेऊन काढला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. 5 चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. चौकार मैदानात झालाय आणि या चौकाराच्या मदतीने पाहायचं संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावात 9 धावा. लागोपाठचे आलेले 2 चौकार आहेत. गोलंदाज तयार आशुतोष. शेवटचे 30 शिल्लक आहेत आणि 30 मध्ये जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. नऊ धावा धाबलकावरती शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत. 58 बनवायचे आहेत. 11.6च्या सरासरीने धावा इथे बनवणं गरजेचं आहे. पुढची चर्चा आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये सुरू आहे.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे प्रशांत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे आपण पाहतो मैदानामध्ये. दाबलकावरती 9 धावा आहेत. जालिंदर आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानामध्ये कामगिरी करते आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आता प्रशांत. फुल टॉस चेंडू होता, डान्सिंग जातो, विकेट खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. वन बाउन्स चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जवळ नव्हे तर बाहेर पोहोचलाय हा चौकार. चौकार आलाय. या चौकाराच्या मध्ये पाहिजे संघाची संख्या पुणे जाऊन पोहोचेल. दुहेरीमध्ये प्रवेश करते. 13 धावा धाबलकावरती आहेत. पुढे सरचा संघाची संख्या जर आपण पाहिली गेली तर धाबलकावरती धावायच्या 13 धावा. 13 धावा धाबलकावरती आहेत. तिसरे षटक आपण पाहतो मैदानामध्ये सुरू आहे. SPL 2021 तिसरे पर्व आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पाहिले. सातत्याने काय या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पीडअप करा. खेळाडूंना म्हणते असताना थोडीशी तुम्ही घाई करणं गरजेचं आहे. खोलबट टप्प्याचा पुन्हा चेंडू असेल. हो पुन्हा पहा मैदानामध्ये पाहायला मिळाली. जसा चेंडू आला तसा चेंडू अडवला, परंतु फलंदाजानं मात्र पहा कुठल्या पेक्षा धाव घेण्याचं धाडस इथे केलं नाही. चेंडू ते डॉट आहे. 13 धावा धाबलकावरती अतिशय शांत पद्धतीने आपण पाहतोय सामना इथे सुरू आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवर चेंडू येऊ शकत नाहीये. पहा मैदान स्वतः मात्र नक्कीच इथे गोलंदाज इथे प्रशांत चांगल्या प्रकारे माहितीये की हा चेंडू बॅटच्या किती जवळून निघून गेलाय, म्हणजे कानापासून निघालेली गोळी आहे. 13 धावा धाबलकावर. पुण्याला पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होतोय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे. सिंगल इथे मैदानात आली आहे. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धावा आहेत त्यात 14 धावा. शांत पद्धतीने आपण पाहतो मैदानामध्ये सामना सुरू आहे. खोलबट टप्प्याचा पुन्हा चेंडू असेल. मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये होणार नाहीये. सातत्य तुमचं खूप महत्वाचं आहे. तुमच्या संघाच्या संघ मालकाचा तुमच्यावरती असणारा विश्वास. कारण या SPL मध्ये करत जर आपण पाहिलं गेलं तर अशा बक्षीस जाताना सांगावं लागत नाही. फक्त आयोजकांना एकच काम असतं, आपली स्पर्धा आहे फक्त एकदा जाहीर केल्यानंतर बक्षीस जाते. प्रेमाने पण पाहिलं गेलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेला फुल ना फुलाची पाकळी खालीचा वाटा सातत्याने या शिक्रापूर परिसरातील मान्यवरांनी घेतलेला आहे. स्पर्धेच्या बक्षीस जात्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या स्पर्धेतील संघ मालक जर आपण पाहिले गेलं तर संघ मालक ठरलेले संघ मालक असतात. हा आमचा संघ आहे, आमच्या परिसरातील संघ आहे, हा आमचा संघ आमच्या नावाने खेळणार. तीन षटकांचा खेळ संपला. 15 धावा धाबलकावरती आहेत आणि आता चौथ्या षटकाला सुरुवात होतीये आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. वैभव खोलबट टप्प्याचा चेंडू असेल. लॉंगॉपेक्षा कव्हरमध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक स्टॅशिंगने चेंडूला अडवतोय. सिंगल इथे मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या दरम्यान काय खूप मोठी अपील झाली, परंतु पंचांनी अपील मैदानाचे पायसे इथे फेटाळून लावले. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि चला विडले असेल तिसरे पंच. तुमच्याकडे खऱ्या जर पाहिलं गेलं तर मी नक्कीच कौतुक करणार आहे. इथे आमच्या संपूर्ण WW चॉकॉट समिती काही टेक्निशियन टीम आहे. त्याचं काम आपण पाहिलं गेलं तर अतिशय चोखपणे काम त्याचं मैदानामध्ये आहे. मैदानामध्ये पसरलेली शांतता नक्कीच आपण मैदानामध्ये पाहणार आहे आणि यावेळी जर आपण पाहिले गेलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. अजूनपर्यंत एकही विकेट आले नाहीये. एक एक क्रुशियल मुवमेंट, एक एक विकेट. बाकीचे खेळाडू बाजूला सरा.
बाकीचे खेळाडू कोणी जाऊ नका, ते फक्त पंच राहतील. थोडीशी चर्चा आपण पाहतो नक्कीच मैदानात सुरू असेल. एसपी जर आपण मैदानात पाहिले गेले तर शिक्रापूर प्रीमियर लीग या स्पर्धेच्या बक्षीस जात्यांचं नामोल्लेख देखील आपण यशस्वी करणार आहोत. या स्पर्धेमध्ये चला तोपर्यंत वेळ वाचवा, बाकीचे खेळाडू जागेवरती जा. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो ज्यांनी 25,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी सौजन्य केलेलं आहे सूरज रवी भुजबळ उद्योजक, त्याचबरोबर तुषार रमेश थोरात उद्योजक. द्वितीय क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी सौजन्य केलेलं आहे आदरणीय विशालजी खरपुडे ग्रामपंचायत सदस्य, नवनाथ बापू गायकवाड उद्योजक. तृतीय क्रमांकासाठी 15,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी सौजन्य केले तेजस शेठ राऊत उद्योजक, दीपक शेठ भुजबळ उद्योजक. चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी सौजन्य केले आदरणीय संतोष दादा सासवडे, त्याचबरोबर महेशदादा चव्हाण उद्योजक. आदर्श संघ अर्थात शिस्तबद्ध संघ म्हणून 5,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी सौजन्य केलेलं आहे विनोद शेठ सासवडे आणि नितीन शेठ सासवडे उद्योजक. मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे ज्यांनी मात्र सौजन्य केलेले आहे माननीय श्रीमान शिरूर केसरी पैलवान गणेश रामभाऊ सासवडे, त्याचबरोबर गणेशदादा लोखंडे. या दोन्ही मान्यवरांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल आहे. त्याचबरोबर प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच हा खिताब देखील आहे. चला वेळ वाचवा वेळ. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय खंडेराव माधवराव करंजे पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्रीमान मयूर खंडेराव करंजे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच आहे. त्याचबरोबर युट्यूब साठी ज्यांचं सहकार्य आहे आदरणीय कृष्णाशेठ सासोडे ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश शेठ वाबळे ग्रामपंचायत सदस्य आणि युवराज अण्णा मांढरे उद्योजक. खेळपट्टी चला वेळ वाचवा वेळ. पंच त्याचबरोबर खेळपट्टी सौजन्य ज्यांनी केलेल्या आहेत त्रिनयन कळमकर ग्रामपंचायत सदस्य, हर्षवर्धन दरोगे दोरगे. त्याचबरोबर उदयोन्मुख खेळाडू या खेळाडूसाठी देखील एक सन्मान आहे, एक रायझिंग स्टार म्हणून देखील आपण याची किताब देणार आहोत. 2100 रुपये आणि एक चषक ज्यांनी मात्र सौजन्य केलेला आहे बबलू मांढरे यांच्या वतीने हा किताब सौजन्य केलेला आहे. या स्पर्धेला आपण जर पाहिलं गेलं तर संपूर्ण डीजीचं यांचं सौजन्य आहे. आदरणीय अविनाशजी करंजे शिक्षण समिती पुनर्वसन आणि त्याचबरोबर दिनेशजी भुजबळ साई टिंबर मार्ट मंडप सौजन्य यांचा आहे रवी भुजबळ आरकेबी. त्याचबरोबर या स्पर्धेचे जे काही चषक आहेत ज्यांनी मात्र सौजन्य केलेत स्वर्गीय बाळासाहेब खैरे यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट ज्ञानेश्वर सोमनाथ भुजबळ यांच्या वतीने हे सौजन्य केले आहेत. या दरम्यान पाहायचंय फलंदाज पुन्हा एकदा बाद. पहा मैदानामध्ये मग पाहिलं गेलं तर फलंदाज इथे मैदानात बाद झालाय. एक फलंदाज मैदानात बाद झालाय आणि धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. चेंडू पूर्णपणे पण पाहते ते डॉट आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ज्यांचं क्रिकेटचं जे काही साहित्य आहे ते सर्व ज्यांनी सौजन्य केलेले आहेत बालाजी ब्रॉडबँड सर्व्हिसचे असणारे दत्ताशेठ भुजबळ, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक
ब्रँडेड बॅट आहे. ओहो, आणि या दरम्यान कोचच्या वतीने एक ब्रँडेड बॅट देखील आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी हा किताब आहे. त्याचबरोबर मैदान सौजन्य ज्यांनी केलेले आहे समस्त करंजे परिवार, करंजे क्रीडा संकुलवरती आपण पाहतो. नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन, देखणं, नियोजन आपण पाहतोय. तर जाऊयापर्यंत सामन्याकडे मी मला घेऊन जाईल. सामना अतिशय महत्वाचा आहे. तेवी जावा धावल का सुरू आहे. गोलंदाज तयार वैभव. एका धावेने पुढे जातो 24 धावा फलंदाजासाठी देखील किताब यांनी सौजन्य केलाय. शुभम शेठ जगताप गॅलरी सौजन्य यांचा आहे. आपण पाहतो प्रेक्षकांसाठी एक चांगली व्यवस्था देखील आपण पाहतो क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आहे. वैभव तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड एज मैदानात पाहायला मिळाली. शॉर्ट टर्मचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय. एक सिंगल मैदान मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा आहेत 25 धावा. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्रेक्षकांसाठी गॅलरी त्यांनी सौजन्य केली. भूषण बापू सासवडे, प्रसाद शेठ तिटे, संग्राम शेठ सासवडे. चला वेळ वाचवा, वेळ खेळाडूंना विनंती आहे स्पीडअप करा. संग्राम शेठ सासवडे, पंकज शेठ बोबडे, अजित शेठ करंजे, रणजित दादा पवार, ताराचंद गाजरे, मनोज दादा मजे या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांसाठी गॅलरी सौजन्य केलेली आहे. त्याचबरोबर समालोचक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्यांनी सौजन्य केले, पावळे मोबाईल शॉपीचे ओनर हर्षल शेठ पाबळे, त्याचबरोबर रेणुका फिश मर्चंटचे शरद दादा सोनवणे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून यांनी किताब त्यांनी सौजन्य केला योगेश शेठ बोबडे. उत्कृष्ट झेल हा किताब ज्यांनी सौजन्य केलाय मनोहर दादा सांडबोर. खऱ्या अर्थाने या सर्व बक्षीस दात्यांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. कारण या बक्षीस दात्यांमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा एक मोठा व्यासपीठ निर्माण होत असतो. परंतु शिक्रापूर परिसरात खऱ्या अर्थानं पाहिलं या एसपीएलचं आयोजन करत असताना घेतले जाणारे जे काही कष्ट आहेत ते कष्ट खऱ्या अर्थानं शब्दामध्ये सांगण्यासारखे नाहीयेत. सामन्याकडे घेऊन जाईल पुण्याचा 5 साई वॉरियर्स संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 27 धावा धाबरकावरती 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुण्याचा आशुतोष. स्ट्राईक फ्री असेल धरमपूर. या दरम्यान पाहायचं मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा असणार आहे. फलंदाज पाहायचं मैदानामध्ये बाद झालाय तो धरम. फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय तो धरम आणि धर्मनची जागा नवीन फलंदाज दाखल होईल तो आता अरमान. 27 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार पण पाहायचं मैदानामध्ये उच्चतर मारा करेल. यावेळी पोहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि झेल निघे झालाय. अरमान बाद. स्कोरकार्डवरती आपण पाहतो धाबलकावरती 27 धावा धाबलकावरती आहेत आणि एका पट्टोपट एक फलंदाज मंडळाचे बाद होऊन आपल्याला लागली. 27 नाही. आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक कोणाचीही पूर्ण होऊ शकली नाहीये. अनेक खेळाडू मारण्यासाठी पहा ती संधी आली परंतु त्या खेळाडूंची ती विकेट हॅट्रिक आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीये.
चौकार हॅट्रिक झालीये. षटकार हॅट्रिक आतापर्यंत इथे पूर्ण होऊ शकले नाहीये. म्हणजे आता लागोपाठचे 3 विकेट आणि लागोपाठचे 3 षटकार कोण खेळणार आहे हे देखील आपल्याला पाहायचंय. दहाव्या सामन्याकडे पुन्हा पामध्ये हा चेंडूचे डॉट आहे. 28 धावा धाबल कवरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुण्याचा आशुतोष, लांब असणारा रणब आहे, उंचावर असणारा गोलंदाज आशुतोष. इथे सामन्यावरती पुरेपूर नाईट रायडर्स संघाने मात्र पकड मजबूत केली. टप्प्याचा क्षेत्ररक्षक चेंडूला मैदानात अडवतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल देखील आली. एकेरी दुहेरी धावेने मैदानामध्ये फारसा फरक इथे पडणार नाही. तुम्हाला जर जिंकायचं आहे ना तर तुम्हाला चौकार आणि षटकार खेळणं गरजेचं आहे. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. साई वॉरियर या संघाला आता जिंकण्यासाठी शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 38 धावा इथे बनवायच्या आहेत. चला विनंती असणारे नाना थोडीशी घाई करा. आज आपण पाहिलं गेलं थोडेसे उशिरा सामने सुरू झाले त्यामुळे थोडस स्पीडअप करा. स्पर्धेचे मैदान पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन देखील होतंय. या दरम्यान पाहिजे बॅटची कडामध्ये असणार आहे. चेंडू लॉंग शॉट मध्ये निसटलाय. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. हा चौकार. धाबलगावरती या चौकाराच्या मदतीने 33 धावा धाबलगावरती आहेत. स्पर्धेचे निमित्तानं पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन देखील होतोय. स्वतः हासा आणि हसत राहा. नेहमी करत विनोदाचा बादशाह म्हणून मात्र ज्याची ओळख आहे आमच्या बंटीदादा बोबडे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. जुना चेंडू द्या. त्याबरोबर त्यांच्या सोबत असणारे अश्विन गुंजाळ हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. तर जाऊया पुढे सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. धाबलगावरती धावा आहे 33 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रवीण कळमकर. वेळ वाया घालू नका, वेळ वाचवा. तुम्ही वेळेला महत्व द्या, कारण आयुष्यामध्ये वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. सर्वांना वेळेची वाट पाहत थांबावं लागतं. हे क्रिकेट आहे. ओ खोलबट टप्प्याचा चेंडू होता. असला बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. पंचाने मात्र कळवलाय इथे वाईट बॉल आहे. ऑफ तुमच्या बाहेर टाकला हा चेंडू. वाईट अवांतर धावामध्ये मिळणार आहे. 34 धावा धाबलगावरती आहेत. शेवट आपण पाहतोय 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7-7 षटकांचे सामने मैदानामध्ये आहे. यानंतरचा होणारा शंभू फायटर्स यांच्या विरोधात भैरवनाथ फायटर्स या 2 संघांमध्ये सामना असतील. त्यामुळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या दरम्यान पाहिजे चेंडूला खोदून काढलाय, खांडून काढलाय, बुंद्यात टाकलेला हा चेंडू आहे. एक सिंगल मात्र मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 35 धावा, ज्या धाबलगावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. अतिशय शांत पद्धतीने आपण पाहतोय सामना जो मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघाला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इथे जिंकायचंय. एक संघ जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एकही सामना जिंकू शकला नाहीये. त्या संघाचं नाव आहे साई वॉरियर्स. परंतु यशाच्या मागे जाऊन पाहता नाना गिलबिल यांचं नक्कीच कौतुक होणार आहे. जबरदस्त यशाच्या मागे कामगिरी त्यांची मैदानामध्ये सुरू आहे. परंतु आज नाना गिलबिल यांनी खरं तर प्रेक्षकांना नक्कीच नाराज केले. कारण आज त्यांची फलंदाजी पाहिजे तशी होऊ शकली नाही. गोलंदाज तयार. पण पाच स्कोरचा फटका देखून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूचे पाठमोर झाला. पाहता पाहता दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का पाहायचंय. पोहोचू शकला नाही आणि चेंडू मात्र सरळ जातोय सीमाच्या बाहेर. हा चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने पहा संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा आहेत 39 धावा. 3 फलंदाज मैदानामध्ये बाद असताना
खोलवर टप्प्याचा चेंडू होता यजमान पुढे पाहायचे डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक पहा यावेळी मात्र त्या शेकडे तणात केलाय चेंडूची फेकी ती उशीर झाली आणि तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. नाना गिलबिला पण पाहतो थोडेसे नाराज होत आहेत परंतु ते नाराज कोणावरती होत आहेत चेंडूवरती होत आहेत की खेळाडूवरती होत आहेत कारण त्यांना माहिती आहे एका धावेला ते महत्व द्यायचे का तर नेट रनचा विषय या स्पर्धेमध्ये महत्वाचा आहे. प्रवीण चौकत्र मारा करेल यादराव पुढे पाच ते कट केलाय नेटकट आपण मैदानात पाहतोय तोपर्यंत पाहतो प्रयत्न देखील झाला तिथे धावेची मागणी आहे आणि ते 6 मैदानाच्या मध्ये पंचाने कळवले फलंदाज 5 चल अपना बजा थोडीशी चर्चा पण पाहतो मैदानात असणार आहे बेल्स पडलेले नाहीयेत वर्धा क्रिकेट स्पर्धेचा खूप दिवसानंतर झालेला किस्सा आहे कारण जोपर्यंत बेल्स पडत नाही ना खाली तोपर्यंत पंचांना देखील अधिकार नाहीये फलंदाज बाद देण्याचा. आता तिसऱ्या पंचांची मागणी आहे नाहीये ना स्कोर कार्ड धाबलकावरती धाबा 44 धाबा शेवटचे 6 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. धाबलकावरती शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत 23 धाबा इथे बनवायच्या आहेत. आता मैदानात पाहिले गेलं तर साई वॉरियर संघ मैदानामध्ये एकच चर्चा करत असेल 6 चेंडू 23 धावा बनवायचे आहेत आणि गोलंदाजी मार्गावर त्याला गोलंदाजी देणार आहे प्रशांत कळमकर. खोलवट टप्प्याचा चेंडू यात्रा पाहायचे खोलवट टप्प्याचा चेंडू असणार आहे ब्लॉक खोल मध्ये टाकला चेंडू नाना गिलबिले पण पाहतो चेंडू ते अडवत आहेत चेंडू मात्र सोडायला तयार नाहीये चेंडू 8 अतिशय आपण पाहतो मैदानामध्ये शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावा इथे बनवायचे आहेत. साई वॉरियर संघ पाहायचे या सामन्यात विजय इथे मिळवेल का गोलंदाज तयार मोठा फटका देखील करण्याचा प्रयत्न लॉंगा प्रेक्षक मध्ये खेळलेला चेंडू सिंगल इथे मैदानात आले दुसरा धावेचा इथे प्रयत्न झाला चेंडूची फेकी झाली आणि त्यावेळी काय फलंदाज बाद फलंदाज मैदानाचे पास झालेला आहे. आपण पाहतो मैदानाचे जर आपण पाहिले तर शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावा इथे बनवायचे आहेत म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. हे क्रिकेट आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत मैदानामध्ये स्टंप साठी पाण्याची गरज आहे का सर सामना पंचेचाळीस धावा धाबलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत बनवायचे आहेत 22 धावा स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज सलिंदर या तर पाहायचं खोलवर टापाचा चेंडू होता सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न पाहायला मिळतोय आणि फेकी झाली फलंदाज मैदानात दाखल आहे 45 झाल्यात आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता बनवायचे आहेत 22 3 चेंडू 22 चला विनंती असतील मैदानाच्या बाहेर जातो यावेळी पाहिजे बॅटची कडा आणि पा झेल झालाय फलंदाज बाद
नवीन फलंदाज आपण पाहतो मध्ये दाखल होणार आहे. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 22. कार्तिक स्ट्रायकर तयार. लोअर फुलटॉस चेंडू मैदानात होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आणि कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचलाय. सिंगल आपण पाहतो मैदानात येते आणि तोपर्यंत मैदानाच्या जर आपण पाहिले गेलं तर संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा आहेत 46 धावा. आता 1 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 21 धावा. पुन्हा पायच्या मैदानामध्ये मिड विकेट देखील काढला होतोय. सिंगल इथे मैदानात आली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. जरी पराभवाच्या दारात सई वॉरियर्स हा संघ जरी उभा असेल परंतु इथे धावांसाठी धाव मैदानामध्ये सुरू आहे. आताच्या 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांच्या साह्याने 5 संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचले आणि सामना इथे जिंकलाय. तो आता नाईट रायडर संघाने विजय संघाचा अभिनंदन आहे. थँक्यू. आपण किताब देणार आहोत आणि या सामन्याचा मार्गदर्शक किताब जातोय वैभव सासवडेच्या नावावरती. ज्या खेळाडूने मैदानाच्या अक्षरशः धुमाकूळ घातला, धावेचा डोंगर उभा केला तो वैभव. या सामन्याचा मार्गदर्शक ज्या खेळाडूने खेळत असताना बनवल्या 19 चेंडूमध्ये 41 धावा नॉट आउट राहिला आणि 1 विकेट देखील घेतली तो वैभव. या सामन्याचा मार्गदर्शक सामन्याचा मार्गदर्शक किताब घेण्यासाठी या आणि या सामन्याचा मार्गदर्शक किताब देण्यासाठी मॅच आमंत्रित करतो आदरणीय